पूजा अंकलेश्वर सिल्क मिलच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो। तर मी आज या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहे की आपले छोटे छोटे दुकानदार आहेत ते काय काय चुका करतात। तर त्याच्यावरती आज मी टॉपिकवरती बोलणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला असा टॉपिक आहे आपला की जे आपण बिझनेसमध्ये जे पण पैसे कमवतो ना, ते बिझनेसमधले पैसे कसे करायचे की ते फक्त आपल्या बिझनेसमध्येच गुंतवले पाहिजेत। पण असं न करता आपण काय करतो की ते पैसे आपण जास्तीत जास्त खर्च कशामध्ये करतो की घर घेण्यामध्ये, गाडी घेण्यामध्ये किंवा फिरण्यामध्ये किंवा फालतू खर्चामध्ये आपण खर्च करतो। तर असं न करता आपला जो पैसा आहे ना बिझनेसमधला, तो पैसा फक्त बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा, ज्याच्याकडून तुम्हाला त्याच्यामधला फायदा मिळून जातो। तो फक्त इन्व्हेस्ट बिझनेसमध्येच केला पाहिजे मित्रांनो। आणि मित्रांनो दुसरा विषय असा असणार आहे की दुसऱ्या विषयामध्ये आपण हे बोलणार आहे की मेन म्हणजे काय आहे की आपण आपला जो बिझनेसमध्ये आपला पैसा गुंतवतो ना, ते बिझनेसमध्ये आपल्याला प्रॉफिट होत असेल तर समजा आपल्या याच्यामध्ये छोटा दुकानदार आहे, तर त्याच्यावर तुम्ही जर खरेदी केलेला मालमध्ये जे तुम्ही खरेदी केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लाख 2 लाखचा जो माल विकत घेतलाय त्याच्यावर तुम्हाला जे प्रॉफिट झालेलं आहे ना, ते प्रॉफिट झालेले पैसे सुद्धा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये गमवा। म्हणजे कसं आहे की तुम्ही जर 1-2 लाखचा माल घेतलाय तर तो 2 लाखचा माल पण घेताना जे तुमचे प्रॉफिट झाले त्याच्यावरती तुम्ही अजून खरेदी करा। त्याच प्रकारे तुम्ही केलात ना हे सगळं जे बिझनेसमध्ये पैसा येतो तो तुम्ही फक्त तुमच्या बिझनेसमध्ये गुंतवलात ना, तर तुमची 4% तुमचा बिझनेस जास्तीत जास्त वाढेल मित्रांनो। आणि तिसरा असा टॉपिक असणार आहे की तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण हे बोलणार आहेत की मेन म्हणजे काय आहे की आपली जी टीम आहे, टीम कडून जे पण प्रॉफिट होतंय ना ते टीममुळे होते। तर टीममुळे जे पण प्रॉफिट होणार आहे जे आपले आहेत, आपण बिझनेसमध्ये करतो तर आपल्यामध्ये आपण टीम तर ठेवतो ते टीममध्ये, आणि आपण जे आहेत आपण बोलतो आपण की शेट आहेत, पण असं नाही। शेट आणि आपली जी टीम आहे त्यांना एकत्रच मानलं पाहिजे। जी टीम तुम्हाला कमवून देते ना ती फक्त आणि फक्त टीमच कमवून देऊ शकते। जर टीम जर नसेल ना ज्याच्यामध्ये प्रॉफिट होते ना, तर टीममुळे होतंय। तर त्याच्यामुळे तुम्ही फक्त काय फॅमिली म्हणून एक वेळा चाला मित्रांनो। आणि मेन म्हणजे अजून काय असणार आहे की टीममध्ये आता तुम्ही समजा जर तुम्हाला टीममध्ये तुम्ही कोणाला पण टार्गेट देतच असाल, तर त्या टार्गेट पूर्ण जर टीम करत असेल ना, तर त्यांना तुम्ही मोटिवेट करण्यासाठी काय करा की त्यांना काहीतरी ना स्वतः म्हणजे गिफ्ट वगैरे द्या। गिफ्ट वगैरे दिल्यानंतर ना त्याच्यामध्ये कसं आहे की गिफ्ट दिल्यानंतर त्यांना जो तुमचा टीम आहे त्या टीमवाल्यांना असं वाटेल की नाही याच्यामध्ये आपल्याला काही ना काही मिळते, आपल्या शेट आपल्याला ह्याच्यामध्ये देत आहे ना, तर त्याच्यामुळे ते कसं पुढे जाण्याचा अजून कोशिश करतं। ते कोशिश केल्यानंतर ना त्यांना कसं आहे की ते कोशिश केल्यानंतर ना स्वतः म्हणजे पुढे जाण्यात काहीतरी पाऊल उचलतं, मग त्याच्यामुळे तुम्हाला अजून 2 गुणाने जास्त प्रॉफिट करून देतं मित्रांनो। चौथ्या टॉपिकवरती आपण हे बोलणार आहे की जर आपले जे कस्टमर आहेत, कस्टमर इज द किंग, कस्टमर आपले किंग आहेत। कस्टमर आपल्याकडे रिपीट येतात। कस्टमर आपले कसे असतात की कस्टमराची जी डिमांड आहे, लहानातली लहान त्यांची डिमांड आहे, लहानातून मोठ्यातली जी डिमांड आहे ती पूर्ण करावी आपण। त्यांचे जे डिमांड आहे, त्यांचे रिक्वायरमेंट आहे, त्यांच्या प्रकारे त्यांना डिझाईन पाहिजे, त्यांच्यामध्ये त्यांना ज्या प्रकारे माल पाहिजे त्या प्रकारे आपण माल त्यांना दिलात ना, ते रिपीट कस्टमर येणार आहेत। तर त्याच्यामुळे कसं आहे की तुमच्या कस्टमरांना रिपीट आल्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये ग्रो होतो, तर तुम्ही स्वतःचा बिझनेस ना मोठ्यावरती घेऊन जाऊ शकता। तर त्याच प्रकारे कस्टमरांचे जे पण डिमांड आहे, जे पण रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करा, तर त्या पद्धतीत तुमचा बिझनेस मोठा होईल मित्रांनो। जर तुम्ही सुरतमध्ये याचा विचार करत असाल ना, तर तुम्ही सुरतमध्ये आल्यानंतर एक मॅन्युफॅक्चरिंग सोबत जोडा। मॅन्युफॅक्चरिंग सोबत जोडल्याचं महत्त्व हे असतं की तुम्हाला त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कडून वेगवेगळ्या व्हरायटीज मिळून जातात। जर आपल्या सुरतमध्ये ना जास्तीत जास्त होलसेलर आहेत, डीलर आहेत, अशा प्रकारे खूप सारे जण आपल्या इथे सुरतमध्ये आहेतच, पण तुम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग सोबत जोडा आणि त्याच्यासोबत जोडल्यानंतर ना तुमच्या बिझनेसला ग्रोथ आणा, म्हणजे तुमचा बिझनेस वाढवा त्याच्यामध्ये, आणि मॅन्युफॅक्चरिंग सोबत जोडा मित्रांनो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। चला मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवते, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। नमस्कार।